विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचे व्याकरण बघणार आहोत. मराठी भाषेचे अलंकार. अलंकार म्हणजे नेमकं काय? कोणतेही गद्य व काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा काव्यात्मक साचा म्हणजेच अलंकार होय. अलंकाराचे दोन प्रकार आहेत, अर्थालंकार व शब्द अलंकार. त्यात पहिला अलंकार आपण बघणार आहोत, उपमा अलंकार. उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकाराचं लक्षण आहे, दोन वस्तूतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते, तेथे उपमा हा अलंकार होतो. दुसरं लक्षण आहे, दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते, तेथे उपमा अलंकार होतो. त्याचप्रमाणे तिसरं लक्षण आहे, या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते. याचं उदाहरण आहे, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. दुसरं उदाहरण आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. त्यानंतर पुढील प्रकार आपण बघणार आहोत, उत्प्रेक्ष अलंकार. उत्प्रेक्ष अलंकाराचं लक्षण आहे, उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन केलेले असते, तेथे उत्प्रेक्ष अलंकार होतो. यामध्ये उदाहरणामध्ये काही शब्द येतात, ज्यामध्ये जणू, गमे, वाटे, भासे, जणू या प्रकारचे शब्द हे येतात. याचं उदाहरण आहे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचं प्रेमच जणू. दुसरं उदाहरण आहे, सोने चांदी रत्ना माणकांचे दुकानच हे जणू. तिसरं उदाहरण आहे, अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे. यानंतरचा पुढचा अलंकार आहे अनन्वय. अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकाराचं लक्षण आहे, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. उदाहरणादाखल पहिलं उदाहरण आहे ताजमहाल एक जगती तो तोच. पुढचं उदाहरण आहे, दुसरं आहे, त्याच्या परी या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान. यानंतर पुढचा अलंकार आहे आपणहुती. आपणहुती म्हणजे लपविणे, झाकणे. आपणहुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अर्थालंकाराचं लक्षण आहे, उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा आपणहुती अलंकार होतो. या अलंकाराचं उदाहरण आहे, न हे नयन पाकड्या उमलल्या सरोजातील. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. दुसरं उदाहरण आहे, हे हृदय नसे परी स्थळील धगधगलेले. तिसरं उदाहरण आहे, ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. या अलंकाराचं स्पष्टीकरण असं देता येईल, प्रस्तुत उदाहरणात कमळातल्या पाकड्या आणि शरदीचा चंद्रमा या उपमानांनी अनुक्रमे नयन आणि वदन या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे आपणहुती अलंकार झालेला आहे. यानंतरचा पुढील अलंकार आपण बघणार आहोत, व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक जे विशेष स्वरूपाचा व्यतिरेक.
व्यतिरेक हा सुद्धा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकाराचं पुढचं लक्षण आहे, जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. याची उदाहरणं जर बघायची झाल्यास पुढील प्रमाणे आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. दुसरं उदाहरण आहे, कामधेनूच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. तिसरं उदाहरण आहे, तू माहुलीहून मायाळ, चंद्राहून शीतळ. या उदाहरणाचं आणि अलंकाराचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने देता येईल. प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे, म्हणजेच श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे व्यतिरेक अलंकार झालेला आहे. पुढचा अलंकार बघूया, चेतन गुणोक्ती अलंकार. चेतनाचे गुण सांगणारी व्यक्ती, उक्ती ज्याला म्हणता येईल, चेतनाचे गुण सांगणारी उक्ती. चेतन गुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा पुढील एक उपप्रकार आहे. याचं लक्षण सांगायचं झाल्यास, जेव्हा एखादी अचेतन म्हणजेच निर्जीव वस्तू सचेतन म्हणजे सजीव आहे असे मानून ती सजीव प्राण्यांप्रमाणे माणसांप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. याची उदाहरणं द्यायची झाल्यास, डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुणी. दुसरं उदाहरण आहे, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. तिसरं उदाहरण आहे, मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे. या अलंकाराचं स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास, काळोखाच्या उशीवरुणी म्हणजेच निर्जीव घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. त्यानंतर पुढील अलंकार आपण बघणार आहोत. यमक अलंकार हा मराठी भाषेच्या शब्दालंकाराचा एक उपप्रकार आहे. यामध्ये लक्षण याप्रमाणे आहे, पुढील प्रमाणे. कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उदाहरण सांगायचं झाल्यास, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. यानंतर पुढील अलंकार आपण बघूया, अनुप्रास अलंकार. हा मराठी भाषेच्या शब्दालंकार पैकी एक उपप्रकार आहे. याचं लक्षण आहे, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, गडद निळे जलद भरुणी आले. दुसरं उदाहरण आहे, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले. पुढचं तिसरं उदाहरण आहे, रजनी तल ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. चौथं उदाहरण आहे, पेटविले पाषाण पठारावरती शिव बांधणी. अशा प्रकारचं याचं उदाहरण आहे.
अशा प्रकारे आपण मराठी भाषेतील अलंकार बघितलेले आहेत. नक्की तुम्ही ते बघा, ऐका व या चॅनलला सबस्क्राईब